नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. थकीत महागाई भत्ता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला आदेश. 18 महिने डीए थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. थकीत महागाई भत्ता अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलेले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नेमके प्रकरण कोणते आहे, चला तर पाहूया. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्य कर्मचाऱ्यांचा सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्ष कालावधीचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. सदर कालावधीमधील डीए रोखण्यात आलेला होता. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे 18 महिने कालावधीतील थकीत महागाई भत्त्याकरिता आता कर्मचाऱ्यांच्या आशाही पल्लवित झालेल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता कोरोना कालावधीमधील 18 महिने रोखण्यात आलेला महागाई भत्त्याबाबत देखील न्यायालयामध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.